महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शिवबा संघटना फक्त कोपर्डीचा हल्ला करण्यापुरतीच होती का, हा विदूर लागडे यांचा जरांगेंना सवाल। अमोल खुणेंवर अन्याय झाला म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेल्या 2.5 वर्षापासून मनोज जरांगे यांनी शिवबा संघटनेचा कुठे उच्चार तरी केलाय का? हे सरकार 2 दिवसातच जातीय सलोखा निर्माण करू शकते। हैदराबाद गॅजेटनुसार काढलेला GR आम्ही फाडला, सरसकट आरक्षण मिळालं का? वाशीमध्ये जो गुलाल उधळला त्याला सुद्धा अपमान वाटला असेल। विदूर लागडे कार्यपद्धतीत निश्चित नसल्याने एकही प्रमाणपत्र निघालं नाही। हैदराबाद गॅजेटनुसार एकही प्रमाणपत्र निघणार नाही। नेमकी जात कोणती, तिचा उल्लेख जरांगे यांनी करावा। जातीजातीमध्ये विनाकारण भांडण लावण्याचे काम जरांगे यांनी करू नये। लागडे व्हिएतनामनं अमेरिकेला हरवलं, सौके पळ करून सोडलं अमेरिकेच्या सैन्याला आणि अमेरिकेनं नांगी टेकली आणि त्या व्हिएतनामचे जे राष्ट्राध्यक्ष हो ची मिन्ह त्यांच्या समाधीवर आजही कोरलेलं आहे। आज आम्ही अमेरिकेसारख्या बलाढ्य राजगराला जर हरवलं असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्यामुळे आजही हो ची मिन्ह नावाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षाच्या समाधीवर कोरलेले आहे। ते आज शिवाजी शिवरायांची आज जगभर ख्याती आहे। जगभर व्हिएतनाम असो, अमेरिका असो, विविध देशामध्ये छत्रपती शिवरायांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात, पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात आणि शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगले पेटविले जातात। त्यामुळं गृह खात्याला आणि फडणवीस साहेबांना विनंती आहे की जातीचे वाद बंद करण्यासाठी, जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी, जातीय धार्मिक सलोखा निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकदा राज्याची एक मीटिंग लावावी, बैठक लावावी आणि एवढी एक विनंती करतो। मंगळवेढ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय की ही भांगार जात आहे। नेमकी ती कोणती भांगार जात आहे, तुम्हाला काय वाटतं? हे बघा, मंगळवेढ्यामध्ये मी पण ऐकलं ते भांगार जात। मला सांगा, आज संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत रामदास असतील, संत एकनाथ महाराज असतील, हे ब्राह्मण समाजाचे, मग त्यांची जात भांगार आहे का? संत तुकाराम हे मराठा समाजाचे, त्यांची जात भांगार आहे का? संत नामदेव महाराज शिंपी समाजाचे, त्यांची जात भांगार आहे का? संत शेना महाराज नाभिक समाजाचे, त्यांची जात भांगार आहे का? पुन्हा संत भगवान बाबा वामनराव पै हे वंजारी समाजाचे, त्यांची जात भांगार आहे का? पुन्हा संत शेवालाल महाराज बंजारा समाजाचे, त्यांची जात भांगार आहे का? भांगार जात कोणाची? संत गाडगे बाबा हे धोपी समाजाचे, त्यांची जात भांगार आहे का? मनोज जरांगेंनी भांगार जात कोणती नेमकी या शिवरायांच्या महाराष्ट्रात 18 पगड जाती धर्माच्या महाराष्ट्रात भांगार जात कोणती? तोंडाला नाव घ्याव ना, असा माझा त्यांना प्रश्न आहे। हा, पुन्हा आरक्षणाचा एक पूर्ण विषय सांगतो तुम्हाला। आपल्या देशामध्ये 2% नोकऱ्या आहे। किती? 2% नोकऱ्या आहे देशामध्ये। जनता आहे 150 कोटी। मग 150 कोटी नोकऱ्या, 150 कोटी जनतेत 2% नोकऱ्या आहे, सरकारी नोकऱ्या। मग त्याच्यात SC ST OBC सारे आले त्याच्यामध्ये। मग 2% नोकऱ्या, 3 कोटी नोकऱ्या फक्त देशामध्ये, 3 कोटी। मग 147 जनतेनं त्या 3 कोटी नोकऱ्या विसंबून राहायचं का? 3 कोटी नोकऱ्यावर त्याच्यामुळं हे जे भूल बोलायला दाखवतात ना मनोज जरांगे, करोडो नोकऱ्या, करोडो अधिकारी करायचे, कसं करणार करोडो? अहो, देशाचं सांगितलं तुम्हाला 2% नोकऱ्या, 2%च नोकऱ्या, त्याच्यात सारे आले। आपल्या महाराष्ट्रातलं सांगतो, महाराष्ट्रामध्ये 12-13 कोटी जनता आहे, लोकसंख्या आहे। त्याच्यात मनोज जरांगे हे म्हणतात कारण मराठा हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा भाऊ आहे, महाराष्ट्रात बहुसंख्य असलेला मराठा समाज आहे। पण आकडेवारी म्हणजे त्यांच्या आकडेवारीनुसार मनोज जरांगे काय म्हणतात, महाराष्ट्रामध्ये 6 कोटी मराठी, 13 कोटी जनता आहे। बरं, मग नोकऱ्या किती आहे महाराष्ट्रात? सरकारी नोकऱ्या 20 लाखच्या पुढे सरकारी नोकऱ्या नाहीत महाराष्ट्रामध्ये। मग ह्या 20 लाख मी आतापर्यंत भरपूर वेळा मागणी केली की मग हे 20 लाख काय करावं, हे सारे रिटायर करावं आणि याला घरी बसून द्यावं, घरी काढून द्या 20 लाख सरकारी नोकरदाराला, आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले मराठा समाजाचे नवीन 20 लाख भरती करावं। हे 20 लाख खाली करावं, त्याला भरती करावं नवीन नोकरीमध्ये, सरकारी नोकरीमध्ये मनोज जरांगे यांच्या म्हणण्यानुसार। मग 6 कोटी जर महाराष्ट्रात मराठी तर मग 5 कोटी 80 लाख मराठ्यानं काय करायचं? काय करायचं? हा, जर उद्योग करा, तिथं स्पर्धा आहे। नोकऱ्या 20 लाखाच्या मर्यादित नोकऱ्या, 20 लाख बी नोकऱ्या नाही त्याच्या हाताचे। मग 5 कोटी 80 लाख मराठ्यांनी काय करायचं याचा प्रश्न मनोज जरांगे यांनी उत्तर द्यावं, कारण आरक्षणाच्या नावावर भूल बोला यावं। मनोज जरांगे यांच्यामुळे आज शेतीचे प्रश्न 2.5 वर्षामध्ये शेतीचे प्रश्न मागे पडले, बॅकफुटवर पडले। मनोज जरांगेमुळे महागाईचे प्रश्न बॅकफुटवर पडले। मनोज जरांगेमुळे आज महागाई, बेरोजगारी हे सर्व प्रश्न बॅकफुटवर पडले। पुन्हा मनोज जरांगेमुळे आज कर्जमाफीचे प्रश्न बॅकफुटवर पडले। सारे प्रश्न, सारा वर्तुळ त्यांनी फक्त आरक्षणाभोवती आणला। मला सांगा, SC समाजाचे आज खायचे वांदे, आज आदिवासी समाजाचे खायचे वांदे, आज त्या आळे फाट्यावर एवढे आदिवासी समाजाचे आरक्षण आहे त्यांना। बिचारे रोजी रोटीसाठी काम करायसाठी आळे फाट्यावर, तुम्ही बघा त्या आळे फाट्यावर गेलं तर ते तिथं एवढं
रोजच्या नुसतं खाण्यापिण्यासाठी तिथं कामाच्या भटकंती करते, तिथं आरक्षण नाही त्यांना. एससी समाजाचे प्रश्न सुटले, मूळ ओबीसी त्यांचे प्रश्न सुटले. म्हणजे त्याच्यामुळे माझं एक म्हणणं आहे, 5,80,00,000 मराठ्यांनी काय करायचं हे मनोज जरांगे यांना सवाल आहे. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना.